नमस्कार. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी महावितरणकडून एक खूप चांगली संधी आलेली आहे. 2026 साठी अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झालीय. चला तर या संधीबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे घेऊया. ज्यांचं ITI पूर्ण झालंय आणि सरकारी क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणायला हरकत नाही. महावितरणकडून प्रशिक्षणाची ही संधी मिळतीये. पाहूया यात अजून काय काय आहे. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की या भरतीमध्ये नेमकी कोणती पदे आहेत आणि त्यासाठी एकूण जागा किती आहेत. तर बघा, या भरतीमध्ये एकूण 99 जागा आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ही भरती प्रक्रिया खास करून बारामती ग्रामीण मंडळासाठी राबवली जातीये. त्यामुळे त्या भागातील उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. इथे आपण बघू शकतो की वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियनसाठी 49 जागा आहेत आणि तारतंत्री म्हणजे वायरमनसाठी 50 जागा आहेत. याचा अर्थ दोन्ही ट्रेडच्या उमेदवारांना जवळजवळ सारखीच संधी आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे. शैक्षणिक पात्रता काय हवी आणि वयाचे निकष काय आहेत हे आता आपण तपासून घेऊया. चला, सर्वात आधी बोलूया शैक्षणिक पात्रतेबद्दल. या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर शिक्षण किती असायला हवं ते पाहूया. तर अर्ज करण्यासाठी 10वी मध्ये कमीत कमी 50% गुण असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन ट्रेडमधलं NCVT मान्यता असलेलं ITI प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. शैक्षणिक पात्रता बघितली, आता आपण वयोमर्यादेचा निकष पाहूया. म्हणजे अर्ज करणाऱ्याचं वय किती असावं हे जाणून घेऊया. वय जर 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल तर नक्कीच अर्ज करता येईल. आणि हो, SC/ST प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 5 वर्षांची तर OBC प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची अतिरिक्त सूटसुद्धा मिळणार आहे. आता आपण बोलूया आर्थिक बाबींबद्दल. म्हणजे प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड किती मिळेल आणि अर्ज करण्यासाठी काही फी वगैरे आहे का, चला हे जाणून घेऊ. हे प्रशिक्षण तर आहेच, पण त्यासोबत दर महिन्याला 7,000 ते 9,000 रुपयांपर्यंत स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे आणि हा स्टायपेंड अप्रेंटिसशिप कायद्यानुसारच दिला जाईल. आणि ही एक सगळ्यात आनंदाची बातमी. या भरतीसाठी अर्ज करायला अगदी कोणतीही फी नाही. हो, ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, अर्ज प्रक्रिया मोफत आहे. त्यामुळे जर कोणीही अर्ज फीच्या नावाखाली पैसे मागत असेल तर त्यांच्यापासून सावध रहा. अजिबात पैसे देऊ नका. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करायचा कसा आणि शेवटची तारीख कधी आहे या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नीट लक्ष द्या. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. फक्त अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर जायचं, तिथे नोंदणी करायची, सगळी माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायची आणि अर्ज सबमिट करायचा. झालं. या तारखा कुठेतरी लिहून ठेवा. अर्ज 16 मार्चपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 2 एप्रिल 2026. म्हणजे जास्त वेळ नाहीये आपल्याकडे, त्यामुळे लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. बरं, उमेदवारांची निवड कशी होणार आणि अर्ज करण्यासाठी नक्की कोणत्या वेबसाईटवर जायचं याची माहिती आता आपण घेऊया. आणखी एक चांगली बातमी म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाहीये. निवड थेट 10वी आणि ITIच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार म्हणजे मेरिट लिस्टनुसार होईल. त्यानंतर फक्त कागदपत्रांची पडताळणी होईल आणि अंतिम निवड जाहीर केली जाईल. अर्ज फक्त आणि फक्त apprenticeshipindia.org याच अधिकृत पोर्टलवर करायचं आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर जाऊन फसवणूक टाळा. हीच अधिकृत लिंक आहे. आता थोडा विचार करा. महावितरणसारख्या मोठ्या सरकारी संस्थेतून करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे, नाही का? इथे जो अनुभव मिळेल तो भविष्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर मग जर आपण या संधीसाठी पात्र असाल तर अजिबात वेळ घालू नका. शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका. आजच अर्ज करा. आपल्या सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा.
आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.